तदनंतर पुणे शहरात दाखल झाला, डिंगडॉंग टीम मध्ये दाखल झाला. तदनंतर ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणाहून बेस्ट बॅट्समन घेऊन आला. उडपीची 20 लाखाची स्पर्धा, बेस्ट बॅट्समन कृष्णा सातपुते. तदनंतर 10 PL 25 लाखाची स्पर्धा, बेस्ट बॅट्समन कृष्णा सातपुते. ज्या ज्या काही मोठमोठ्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांमध्ये बेस्ट बॅट्समन ठरला महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर हिरो. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूच्या नावावर तब्बल 21 सेंचुरी आहेत तो मैदानात दाखल झालाय. कृष्णा सातपुते फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय. आख्यायिका बनून राहिलाय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. 1 मे 1983 जन्मतारीख कृष्णा सातपुतेची. आणि या कृष्णा सातपुतेने मात्र संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वावर एक मोठा नावाचा दबदबा निर्माण केलाय. या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी जगदीश दाभोलकर आणि प्रतीक पाटील यांच्याकडून 8,000चं पारितोषिक आहे. आणि गोलंदाजांना जर पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला, गोलंदाजांना पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला तर प्रतीक पाटील आणि जगदीश दाभोलकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला. तर गोलंदाज देखील तेवढाच दिग्गज आहे. नाशिक शहराच्या बाजूला असणारं भगुरे नावाचं गाव आहे. त्या गावातील असणारा हा सितारा प्रवीण 11 पाठवायचा. प्रवीण 11 आहेत. आकाश तारेकर आपण स्टेशनशी संपर्क साधायचा. आकाश तारेकर. अमोल डुबे माफ करा. सुरेख चेंडू अमोल डुबेचा. या अमोल डुबेने देखील अहमदनगरच्या क्रिकेटमध्ये धमाका केलाय. तोच अमोल डुबे गोलंदाजी मार्कवर येतोय. बाबळेश्वर बरोबर ना, बाबळेश्वर परिसरातील शिर्डीच्या बाजूलाच बाबळेश्वर नावाचं गाव आहे. आणि या बाबळेश्वर गावचा असणारा हा सितारा गोलंदाजीसाठी अमोल डुबे पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. तर फलंदाजीसाठी महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर हिरो मॅन फ्रॉम कुर्डुवाडी सोलापूर कृष्णा सातपुते फलंदाजीसाठी सज्ज होतोय. कृष्णासाठी सुरेख फटका मारला जातोय. वन बाउंड चेंडू, दुसरा टप्पा पडतोय आणि चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय. 1 धाव मिळेल. धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. 2 बलाढ्य संघ, कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघ जर तुम्ही पाहिला तर त्या संघामध्ये तुम्हाला नाशिकचे खेळाडू दिसतील, अहमदनगरचे खेळाडू दिसतील, त्या संघामध्ये तुम्हाला पुणे जिल्ह्यातील खेळाडू दिसतील. या तीनही जिल्ह्यातील एकत्रित खेळाडू या संघात आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच सिद्धेश 11 ओवळे विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सिद्धेश नंदराज मुंगाजी यांच्याकडून तब्बल विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयात. जगदीश भाई यांच्याकडून 8,000 आहेत. दत्ता मुंगाजी यांच्याकडून लगातार 6 विकेट साठी 30,000 आहेत. तर मानव शेठ यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयात. सर तर सभ्य सामन्याकडे अतिशय सुंदर क्रीडा स्पर्धा, बक्षिसांची रेलचेल. आम्ही मात्र बक्षिसांची रक्कम मोजता बोलता थकलोय. एवढी बक्षिसांची. थॉमस डायस नॉन स्ट्राईकला, तर स्ट्राईकवर कृष्णा सातपुते. सुरेख फटका मारला जातोय. कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू हवेत जातोय. कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका, चेंडू सीमा रेषा पार. फटका षटकारासाठी कित्येक मैदान गाजवली ज्या खेळाडूने, ज्या खेळाडू मात्र टेनिस बॉल क्रिकेट मधील एक आख्यायिका बनवून राहिला आहे. पुढे सरसावत मारलेला आहे कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका. आणखीन एक खणखणीत षटकार कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून. नोटीबंदीनंतर असं वाटलं होता की पैशांचा तुटवडा निर्माण होईल, एटीएम मधून पैसे निघत नाही, पण इथे तर 2-2 फटका. टाळ्यांचा गजर कृष्णा सातपुतेसाठी. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर हिरो लगातार 3 षटकार या ठिकाणी मारतोय आणि धावसंख्या जाऊन
तर कृष्णा सातपुते नावाचं वादळ दाखल झालेलं आहे ओवळे गावामध्ये, रायगडमध्ये, पनवेलमध्ये आणि या वादळाचा तडाखा मात्र बसतोय तो पहिल्या षटकामध्ये अमोल डुबेला आणि सिद्धेश 11 वर्सेस प्रवीण 11 वडगर असा सामना सुरू आहे। तर समोर असणाऱ्या तारांना लागून जर झेल घेतला तर तो झेल असणार आहे याची नोंद घ्यायची आहे आणि बाहेर पडला चेंडू तर षटकार असणार आहे याची नोंद घ्यायची आहे। गोलंदाजीमध्ये बदल केला जातो, गोलंदाजी मार्कवर येतोय तो अभिजित दुधे, अहमदनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू, तर शिक्षण मात्र इंजिनियर पदवीधर देखील असणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। प्रतीक स्पोर्ट्स कोथरूड पुणे अर्थात डिंग डॉंग या संघाचं प्रतिनिधित्व सातत्याने गेली 4 ते 5 वर्षे करताना ज्या अभिजित दुधेला पाहतोय अहमदनगर एक्सप्रेस, सुरुवात मात्र हेड अँड टेल अहमदनगर या संघाच्या माध्यमातून झाली आणि तदनंतर मात्र विकी स्पोर्ट्सला बाळे असेल आणि तदनंतर डिंग डॉंग पुणे संघात दाखल झालाय अभिजित दुधे। तर JNPT इंच्या कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय तो अभिजित दुधे, मॅन फ्रॉम अहमदनगर। अहमदनगर टेनिस बॉल क्रिकेटचा चेहरा म्हणून अभिजित दुधे ओळखला जातो। तर विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक। अभिजित दुधेचा सुरेख चेंडू थॉमस डायस साठी असणार आहे, कव्हरच्या दिशेने चेंडू डोलावण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळेल आणि आता मात्र युद्ध असणार आहे। सातत्याने एका संघात खेळणारे खेळाडू या दोघांचा सामना युके टायगर स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी पाहिला होता, तर आज मात्र पुन्हा एकदा अभिजित दुधे आणि कृष्णा सातपुतेची झुंज। तर कृष्णा सातपुते अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली, लगातारचे 3 षटकार पाहायला मिळालेत कृष्णाकडून। तर गोलंदाजीसाठी अभिजित दुधे, 2 मोठ्या खेळाडूंमधील लढत पाहायला मिळते। रनअप जर पाहिला तर कदाचित विकेट पेक्षा लांबवरचा रनअप अभिजित दुधेचा पाहायला मिळतोय, ही खासियत आहे अभिजित। हा चेंडू ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केली जाते, पुल्लेंचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता कृष्णाचा आणि हा चेंडू निर्धाव जातोय। क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजांमधील युद्ध। प्रत्येक डॉट बॉलला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे नंदराज शेठ मुंगाजी यांच्या माध्यमातून। प्रत्येक निर्धाव चेंडू 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला। लाजवाब क्रीडा स्पर्धा, बक्षिसांचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय। सुरेख फटका, कृष्णा सातपुते हेलिकॉप्टर 6 धावांसाठी। जी हां, मैं हूं खलनायक। मैदानावर जी मॅच चालू आहे, कुठल्याही गोलंदाजानं जर कृष्णा सातपुते याचा विकेट जर काढला तर मानव शेठ यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे। बॅकफुटला जात हा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडूची सांगता होते। बक्षीस विकेटचं किंमत मात्र 10,000 रुपये। हा टेनिस क्रिकेट मधील इतिहास असणार आहे। लाजवाब क्रीडा स्पर्धा, थक्क करणाऱ्या या ठिकाणी पारितोषिक पाहायला मिळतात। कृष्णा सातपुतेची विकेट घेणाऱ्या गोलंदाजास 10,000 तर प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक। सर विचार जर केला तर कमीत कमी या मॅचला सध्या 60 ते 70 हजार रुपये पारितोषिक लावलेलं आहे। अभिजित दुधे, हो सुरेख गोलंदाजी अभिजित, एक षटकार जरूर मारला कृष्णाने, अप्रतिम फटका होता, परंतु अभिजित दुधे देखील काही कमी नाहीये। मी अहमदनगर वरून प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडून 500 रुपयात अभिजित दुधे या गोलंदाजाला 2 चेंडू डॉट काढलेत, 1000 रुपये मिळालेले आहेत। प्रत्येक डॉट बॉल साठी पारितोषिक आहे आणि हे दोघे खेळाडू एकाच टीम मधून पॅसिफिक वेंचर असतील, विकेट हॅट्रिक साठी सर 10,000 रुपयात। आज मात्र मैदानाच्या बाहेर स्टेज पेटलेला आहे, तर कौतुक करावं लागेल। तर अभिजित दुधेसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण अप्रतिम गोलंदाजी केली, चांगलं कमबॅक करतोय। 3 डॉट बॉल, 1 षटकारानंतर या षटकामध्ये 4 डॉट बॉल टाकले अभिजित दुधेने। 1500 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडून। आणि आता परत एकदा अनाउन्समेंट होतोय,
ऐका शांतपणे पाहुणे. विकेट हॅट्रिक साठी सतीश शेठ कडून 10,000 आहेत. मानव शेठ यांच्याकडून एका विकेट साठी 10,000 आहेत. नंदराज शेठ यांच्याकडून प्रत्येक डॉट चेंडूला 500 आहेत. दत्ता मुंगाजी याच्याकडून 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेतल्या तर 30,000 आहेत. प्रतीक पाटील आणि जगदीश दापोलकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 8,000 रुपये आहेत. शशी मुंगाजी गुडा त्यांची एटीएम मला वाटतं लॉक झालेला. त्यांनी सांगितलं एक मॅच जिंकल्यानंतर मग एटीएम ते खोलणार आहेत. सर या ठिकाणी बंटी भोईर कामोडा टेनिस क्रिकेटचे ते देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि कृष्णाला शुभेच्छा कुठून आल्यात तर कॅलिफोर्निया अमेरिका या ठिकाणी आमचे मित्र मॅच पाहत आहेत. त्यांनी अमेरिकेतून शुभेच्छा दिल्यात कृष्णाला. तर हे क्रिकेटचं वेळ अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. तर पाहूया गोलंदाजी मार्गावर बदल होतोय. गोलंदाजी मार्गावर येतोय सिब्बान शेख. संगमनेर येथे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील असणारा हा रफ्तार का राजा. हो शरीराचा भेद घेतोय सिब्बान शेखच्या. हा चेंडू धावबाद करण्याचा प्रयत्न होता. तर या गोलंदाजाविषयी सांगायचं झालं तर संगमनेर शहरातील असणारा हा खेळाडू सुरुवातीच्या काळात मात्र कारगिल संगमनेर हा त्याचा स्थानिक संघ, तदनंतर विकी स्पोर्ट्स क्लब आळे आणि तदनंतर मात्र नाशिकच्या काही संघांमधून याला आपण जरूर पाहिलं. आणि गेली 15 वर्ष महाराष्ट्रातील जे काही जलदगती गोलंदाज आहे त्याच्यामध्ये या देखील गोलंदाजाचं नाव घेतलं जातं. गतवर्षीची मनसे चषक, शक्ती चषक ज्या गोलंदाजाने गाजवली होती तोच मात्र गोलंदाजी करतोय सिब्बान शेख, संगमनेर अहमदनगर. कृष्णा सातपुतेसाठी उसळता चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू टटवण्याचा प्रयत्न. कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका चेंडू सीमा रेषा पार. कृष्णा नावाच्या वादळाचा तडाखा महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील प्रत्येक शहराला बसलाय आणि आज मात्र ओवळे गाव कृष्णाच्या वादळाच्या तडाख्यामध्ये सापडलाय. 34 धावा धावफलकावर आहेत. तिसरं षटक सुरू आहे सिब्बान शेखचं. वैयक्तिक 29 धावांवर फलंदाजी करतोय. 31 धावांवर खेळतोय. त्याच्यामध्ये 5 षटकारांचा समावेश आहे. कृष्णा सातपुते, सिब्बान शेख. पुढचा चेंडू उसळता चेंडू टाकण्याचा प्रयत्न. स्वैर चेंडू घोषित करतायत पंच. व्हाईट बॉल घोषित करतायत. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली सर आणि स्वैर चेंडू घोषित होतोय. जर बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या गोलंदाजानं तर सुवे ट्रान्सपोर्टचे मालक संजय गायकवाड यांच्याकडून 2,000चं पारितोषिक आहे. त्यांच्या एक्सलेटरला आता ब्रेक लागलेला आहे. 2च आहेत. असते वाढणार आहेत सर. सुरेख फटका पुन्हा एकदा कृष्णाच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चेंडू वन बाउल चेंडू सीमा रेषा पार. कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून चौकार. आग ओकणारी फलंदाजी. हा डॉन आहे कुर्डुवाडीचा. हा डॉन आहे माढा तालुक्याचा. हा डॉन आहे सोलापूर जिल्ह्याचा. सर मैदानामध्ये डॉन आहे कृष्णा सातपुते. तर मैदानाच्या वर स्टेजवर डॉन आहे नंदराशेठ मुंगाजी. आणि आणखीन एक खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. कृष्णा सातपुते एक लेटकटचा फटका मारला आणि 4 धावा वसूल केल्या जात आहेत. संघाची धाव आणि त्याही स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार मिळवली होती कृष्णा सातपुतेने. दुबईमध्ये जाऊन मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन, कतारमध्ये जाऊन बेस्ट बॅट्समन, उडुपीमध्ये जाऊन बेस्ट बॅट्समन, कलकत्त्याला जाऊन बेस्ट बॅट्समन, मध्य प्रदेशात जाऊन बेस्ट बॅट्समन. ओवळे गावातली स्पर्धा खेळण्यासाठी अपील केलं जाते. अपील पंचांनी फेटाळले. 1 धाव दरम्यानच्या काळात लेग बायच्या स्वरूपातील कळवली जाते. तर धाव संख्या 44. तमाम प्रेक्षकांची म्हणजे प्रेक्षकांना खुश करतोय कृष्णा. मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक उपस्थित झालेत. महाराष्ट्रातील मोठ्या खेळाडूंची नावं घ्यायची झाली तर कृष्णा सातपुते असेल, ओमकार देसाई असेल, उस्मान पटेल असेल. सर कृष्णा सातपुते या खेळाडूनं या सिद्धेश ट्रॉफी मध्ये हजेरी लावली. मैदानावर चांगला खेळ करतो. याबद्दल नंदराशेठ मुंगाजी यांनी त्याचा आभार व्यक्त केलेला. जरी तो विरोधक असला, सध्या मैदानावर संघाचा विरोधक असला तरी
या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून त्याचा या ठिकाणी हार्दिक आभार सर. तर मोठा फटका या ठिकाणी मारला जातोय. मॅन इन फॉर्म दहिसर परिसरातील खेळाडू थॉमस डायस याच्या बॅट मधून. खुश हुआ. तर 3 षटकं झाली आहेत आणि संघाची धावसंख्या बिनबाद 50 धावा प्रवीण 11 वर्गर. तर प्रवीण जाधव यांच्या चेहऱ्यावर आनंद असणार आहे कारण 3 षटकांमध्ये 50 धावा झाल्यात आणि एकही गडी बाद झाला नाही आणि कृष्णा सातपुते आग ओकणारी फलंदाजी करतोय. तर आता मात्र प्रश्नचिन्ह पडलेला असणार आहे. अहमदनगरचे खेळाडू आहेत, नाशिकचे खेळाडू आहेत, पुण्याचे खेळाडू आहेत, ज्या संघामध्ये अर्थातच सिद्धेश 11 कृष्णा नावाच्या वादळाचं औषध शोधावं लागणार आहे. कृष्णाला कसं बाद करायचं ही रणनीती आखली जाणार आहे. अभिजित दुधे ज्याने या अगोदरच्या षटकामध्ये कृष्णासाठी 4 चेंडू एका षटकामध्ये निर्धाव टाकले होते कृष्णाला आणि एक युद्ध रंगलं होतं. सर 1 मिनिट थांबव तुम्हाला. जो संघ या मैदानावर 100 धावा पूर्ण करेल त्याला नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर अभिजित दुधे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अहमदनगर एक्सप्रेस सुरू सज्ज झाले. गोलंदाजी मार्कवर कृष्णा आणि अभिजित दुधे दोघांमधील युद्ध रंगलं. या अगोदरच्या मॅच मध्ये षटकामध्ये 5 चेंडूंचा सामना केला होता कृष्णाने अभिजित दुधेच्या आणि 5 चेंडूमध्ये 6 धावा काढल्या होत्या. म्हणजे 1 षटकार मारला होता कृष्णाने तर 4 चेंडू निर्धाव टाकले होते अभिजित दुधेने. 2 मोठ्या खेळाडूंमधील युद्ध रंगतंय ओवळे गावामध्ये. बॅकफुटला जात हा चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडू झाले ते एकमेकांच्या विरोधात 6-5 चेंडू निर्धाव टाकलेत. 1 षटकार मारलाय कृष्णाने. आतापर्यंत या युद्धामध्ये अभिजित दुधे आघाडीवर आहे. स्कोरर डॉट चेंडू मांडून ठेवायचे कारण 500 रुपये आहेत नंतर शेटचे. तर प्रत्येक निर्धाव चेंडूला 500 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र शपलवून चेंडू खेळण्याचा प्रयत्न परंतु आणखीन एक निर्धाव चेंडू टाकला जातोय तो अभिजित दुधेच्या माध्यमातून आणि एकंदरीत चेंडू झाले दोघांच्या मधील 7 आणि 6 चेंडू निर्धाव टाकले. तर अभिजित दुधेसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी करतोय अभिजित दुधे अहमदनगरचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर. एक युद्ध रंगलं जातं दोघांमधील. हा चेंडू निर्धाव गेला तर 2,000 रुपये नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडून सर. हो सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अभिजित दुधे. तर लगातारचे 6 चेंडू निर्धाव टाकले कृष्णा सातपुतेला अभिजित दुधेने. कौतुक व्हायला पाहिजे अभिजित दुधेचा. अप्रतिम गोलंदाजी अहमदनगर एक्सप्रेस आज मात्र ओवळे गावात दाखल झाली. सर याला म्हणतात पारितोषिक. प्रत्येक चेंडूस पारितोषिक किती. आणि हा चेंडू जर निर्धाव निघाला तर सतीश म्हात्रे यांच्याकडून 3,000 रुपये मिळणार आहेत अभिजित दुधे या गोलंदाजाला. थोडा सुरेख फटकास्ट पुढे सरसावर चेंडू टोलावला जातोय. अभिजितने मात्र हुकूमत गाजवली आहे म्हणावं लागेल. 1 षटकार जरूर मारला कृष्णाने अप्रतिम परंतु तदनंतरचे 6 चेंडू लगातार निर्धाव टाकलेत अभिजित दुधेने कृष्णा सातपुतेला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51 धावांवर. थॉमस डायस आणि त्याच्या बरोबरीने कृष्णा सातपुते. थॉमस जो मात्र एका षटकाराच्या मदतीने फलंदाजी करतोय. बिपिनबाई यांचा दहिसर बॉईज संघ जबरदस्त फॉर्मात आहे आणि त्याच्या मागचं कारण म्हणजे फलंदाजी करतोय जो खेळाडू दहिसर परिसराचा हिरा अर्थातच थॉमस डायस जबरदस्त फॉर्मात आहे. भव्य फलंदाजीसाठी सज्ज होतोय. रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी अभिजित दुधेची या षटकामध्ये पाहायला मिळाली. 1 धाव मिळते. पंच कळवतात लेग बायच्या स्वरूपातील धाव आणि धावसंख्या या ठिकाणी तर एका धावेने संघाची धावसंख्या पुढे गेली. 52 धावा अभिजित दुधेने मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन आलाय तो सिद्धेश 11 या संघाला. अर्थातच कुमार सिद्धेश नंदराज मुंगाजी यांचा संघ आहे ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे. लांबवरचा रणअप जर कदाचित माझ्या मते महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबवरचा रणअप असेल हा टेनिस बॉल क्रिकेट मधील अभिजित दुधे.
सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल या ठिकाणी आणि अभिजित दुधेसाठी जोरदार टाळ्या. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त 2च धावा दिलेल्या आहेत अभिजित दुधेने. खरोखर जबरदस्त गोलंदाजी. ज्यांना कृष्णा सातपुते जे वादळ मैदानामध्ये उठलंय त्या वादळाला शांत करण्याचं काम जर खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल ते अभिजित दुधे यानं परत एकदा कमबॅक केलेल्या संघनायकाला विनंती आहे की टीम मिटिंग घ्यायची नाहीये. राहुल क्षेत्ररक्षकांना जर झेल पकडला डार्लिंग 1000 रुपये. सतीश शेठ म्हात्रे आणि मानव शेठ आज मात्र त्यांच्याकडे बघितल्यानंतर शब्दच बाहेर निघत नाहीत मला. कारण हे शब्द पहिल्या रात्री दुसऱ्या रात्री आज होतील असं वाटलं नव्हतं सर. हॅलो. दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. जर कुठलाही फलंदाज 6 चेंडू निर्धाव जातोय तर दत्ता मुंगाजी यांच्याकडून 6000 रुपये फलंदाजाला आहेत. तर नितीन माकळे गोलंदाजीसाठी फुलटॉसचा चेंडू बॅटच्या मधोमध काही येऊ शकला नाही. 1 धाव दरम्यानच्या काळात या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अभिजित दुधेने धावा थांबवल्या म्हणावं लागेल कारण अभिजित दुधे पहिलं षटक अमोल डुबेचं 20 धावांचं, तदनंतर अभिजित दुधे 7 धावा, तदनंतर शिबान शेख 23 आणि तदनंतर अभिजित दुधे 2 धावा आणि अभिजित दुधेच्या 2 षटकांमध्ये केवळ 9 धावा आणि पैकी सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. ते अभिजित दुधेच्या माध्यमातून तब्बल 8 चेंडू कृष्णा सातपुते सारख्या फलंदाजाला निर्धाव टाकण्याचा पराक्रम या ठिकाणी केला. यष्टांच्या पाठीमागे मात्र आपल्याला मुन्ना शेख दिसतोय. आणखीन एक महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू. धावसंख्या पाहायला मिळते संघाची ती 53 धावा संघाची धावसंख्या. तर धावसंख्या संघाची 53. अभिजित दुधे यांनी मात्र अप्रतिम षटक टाकलं. तदनंतर मात्र 1 धाव मिळते ती नितीन वाकळेच्या गोलंदाजीवर. अहमदनगरचा असणारा हा आणखीन एक गोलंदाज. तर फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल कृष्णा सातपुते प्रवीण 11 वडगर साठी. हो सुरेख फटका. हेलिकॉप्टर पुन्हा एकदा कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून सीमारेषच्या दिशेने जात असताना अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते अभिजित दुधेच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून आलाय तो अभिजित दुधे. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 55. असं वाटत होतं एका क्षणी हा धावफलक जवळजवळ 80-90 धावांपर्यंत जातोय की काय, परंतु तिला कुठेतरी आता लगाम घातलाय तो अभिजित दुधेच्या गोलंदाजीने. आणि आता मात्र शेवटचं षटक घेऊन नितीन मागळे अहमदनगरचा गोलंदाज कृष्णा सातपुते. महाराष्ट्र टेनिसचा मात्र सुपर हिरो, टेनिस बॉल क्रिकेटचा चेहरा म्हणून सध्याच्या घडीला आपण याला पाहतोय. तोच खेळाडू फलंदाजी करतोय. मातब्बर खेळाडू म्हणून, कारण दुबई असेल कतार असेल या देशांमध्ये जाऊन देखील उत्कृष्ट फलंदाजाची पारितोषिक सातत्याने मिळवतोय. आणि आता सध्या जर पाहिलं तर भारतात कमी भारताबाहेर जास्त सध्या पाहायला मिळतोय. तोच कृष्णा फलंदाजी करतोय. सुरेख फटका कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार वैयक्तिक 48 धावांवर फलंदाजी करतोय कृष्णा सातपुते. अर्धशतकाची प्रतीक्षा असणाऱ्या सर्वांना कृष्णा सातपुतेच्या म्हणजे बरेचसे चाहते या ठिकाणी सांगतात कृष्णा पनवेल मध्ये अजून कधीच फलंदाजी केली नव्हती. पहा हे घ्या त्याचं उत्तर. 48 धावा कृष्णा सातपुते. कारण हे मैदान ओवळ्याचं आहे. 21 चेंडू मध्ये 48 धावांवर खेळतो कृष्णा. नितीन कृष्णा सातपुतेसाठी. फुलटॉस पद्धतीने चेंडू समोरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. अभिजित दुधे चेंडूच्या खाली आणि कृष्णा सातपुते मात्र या ठिकाणी बाद होतोय.
तब्बल 48 धावांचे आणि ज्यानं हा झेल पकडलाय. हॅलो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट टाळ्या वाजवा कृष्ण सातपुते परत एकदा जोरदार. आणि कृष्ण सातपुते तुमच्या संघाला 2 धावांची पेनल्टी मिळाली आहे. रूल्स खऱ्या अर्थानं क्रिकेट मध्ये जर आपण बघितलं तर त्याने ओळखलंय. या ठिकाणी 10,000 जमा झालेले आहेत. कृष्णा सातपुतेच्या विकेटसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक होतं आणि गोलंदाज नितीन वाकलेला हे पारितोषिक जात आहे आणि कृष्णाची विकेट मिळवली जाते. प्रवीण 11 वडगर संघ धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 61 धावा. फलंदाजीसाठी थॉमस डायस आणि नॉन स्ट्राईकला येतो पिंटू पारचा. तर पाहूया अप्रतिम स्पर्धा रंगते. बक्षिसांचा वर्षाव पारितोषिकांचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय. कृष्णा सातपुतेची विकेट काढणाऱ्या गोलंदाजास तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं. नितीन गोलंदाजी मार्कवर थॉमस डायस साठी. पुढचा चेंडू धाव चौथी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 62 धावांवर. तर स्ट्राईकवर जो फलंदाज आहे त्याच्याही नावावर बरेचसे विक्रम आहेत. 6 चेंडूत 6 षटकार. भारतामध्ये 3दा आणि कतारमध्ये 1दा. म्हणजे कतारमध्ये लगातार 8 षटकार आणि भारतामध्ये लगातार 6 चेंडू 6 षटकार 3 वेळा असा विक्रम करणारा घाटकोपर पंतनगरचा खेळाडू पिंटू पारचा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आगळा वेगळा स्टान्स असणारा भारतातील एकमेव खेळाडू असेल, कारण 3 स्टंप सोडून देतो. ऑफ स्टंपच्या वाईडच्या लाईनवर जाऊन उभा राहतो तो फलंदाज पिंटू पारचा सज्ज होतो फलंदाजीसाठी. ज्या क्षेत्ररक्षकांना हा झेल पकडला कृष्णा सातपुतेचा त्याला 2,000चं पारितोषिक आलंय. नंद्रा शेठ यांच्याकडून 1,000 रुपये आणि सतीश म्हात्रे यांच्याकडून 1,000 रुपये आणि मानव शेठ यांच्या दोघांकडून. सर तर पाहूया पिंटू पारचा एक आगळा वेगळा स्टान्स असणारा खेळाडू. आणि पिंटू पारचा विकेट मिळवला तर नंद्रा शेठ मुंगाजी यांच्याकडून 2,000 रुपये. फुटस्पर्धा चेंडू तर पॅचच्या मधोमध काही येऊ शकला नाही. 1 धाव पूर्ण केली जाते. अभिजित उदयची त्याच्या सप्लायने येतोय. 1 धाव मिळेल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पुढे 1 ने गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 63 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 64 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे ते सिद्धेश 11 संघासाठी प्रवीण 11 वडगर. आणि धावसंख्या आणि 2 धावांची पेनल्टी देखील आहे. म्हणजे 63 धावा 2 धावा मायनस करण्यात येतील. 61 धावा झाल्या आहेत. 62 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं आहे ते सिद्धेश 11 या संघासाठी. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काहीही होऊ शकतं असा असणारा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतो. तर विनंती आहे बिपिन मरीन आणि नेहा एंटरप्राइजेस दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरित या ठिकाणी यायचंय. तर आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. सिद्धेश 11 ओवळे आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची आहे. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा या ठिकाणी रंगते. तर ठराविक वेळात 20 मिनिटात सामना 1 डाव संपला पाहिजे. पंचांनी याची नोंद घ्यायची आहे. सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायची आहे. पंच
लवकरात लवकर डाव संपवायचा आहे, त्याची नोंद आपण घ्यायची आहे. तर सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची विनंती आहे. सिद्धेश 11 विजयासाठी लक्ष समोर असणार आहे ते 62 धावांचं लक्ष आहे. 2 धावांची पेनल्टी होती, त्या 2 धावा मायनस केल्यात आणि 62 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. पाहूया हे लक्ष कशा प्रकारे पार केलं जाते की त्यांना रोखलं जात आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. अर्थातच अमोल डुबे आणि मुन्ना शेख ही जोडी मैदानात. अमोल डुबे आणि मुन्ना शेख ही जोडी मैदानात उतरते. नाशिकचा सुपरस्टार आणि याच्या खेळाडूने देखील महाराष्ट्रातील मातब्बर डावखुऱ्या हाताचा फलंदाज म्हणून गेली 4 ते 5 वर्षाचं त्याची कारकीर्द राहिलेली आहे. आणि या कारकिर्दीमध्ये मुन्ना शेखने कितीतरी सामने एक हाती जिंकवलेत आपल्या संघासाठी. तर त्याच्या बरोबरीने अहमदनगर जिल्ह्यातील राहत्याच्या जवळचा असणारा बाबलेश्वरचा अमोल डुबे ही जोडी मैदानात उतरते फलंदाजीसाठी. यानंतरचा होणार सामना बिपिन मरीन आणि नेहा एंटरप्राइजेस. मी DB पाटील साहेबांना विनंती करतो की आपण वासू साहेबांना विनंती करतो की आपण या 2 संघादरम्यान नाणेफेक करायची आहे. तसेच या हॅलो पंचांना विनंती असेल आपण खेळाडूंना तंबी द्यायची आणि सामन्याला आता सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर मी या एका मॅचचं या ठिकाणी आमंत्रण देईल. 11 एप्रिल सर्व क्रिकेटच्या चाहत्यांना माझ्याकडून विनंती आहे. 11 एप्रिल रोजी मुंबईला परळच्या ग्राउंडवर मुंबई वर्सेस रायगड सामना होणार आहे. मुंबईचे टॉप 11 आणि रायगडचे टॉप 11 असा सामना सचिन गुळे साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. शक्ती चषक आणि 11 एप्रिल संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना असणार आहे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य 4ही दिवस जेवढे प्रेक्षक मॅच पाहायला येतील प्रत्येक प्रेक्षकाला जेवणाची देखील व्यवस्था त्या स्पर्धेमध्ये करण्यात आलेली आहे. अर्थात विनंती आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मुंबई रायगड हे घमासान मुंबईला, कारण मुंबई रायगड 2 मॅच झाल्यात परंतु त्या रायगडमध्ये झाल्यात, मुंबईमध्ये झाली नव्हती. आणि मुंबईमध्ये रायगड संघाला आमंत्रित केलंय. रायगडची टॉप 11 11 एप्रिलला परळच्या सेंट्रल रेल्वे मैदानावर मुंबई रायगड सामना आहे. याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे. आणि रायगड समालोचक असोसिएशनचे सर्व पदाधिकारी त्यांचा सन्मान देखील त्या ठिकाणी केला जाणार आहे. म्हणजे संदीप पाटील सर असतील, महेश म्हात्रे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी, त्या संपूर्ण टीमचा देखील सन्मान आपण परळच्या मैदानात करणार आहोत. हॅलो कृष्ण सातपुते आपल्या खेळाडूंना आता आपण वाण करायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण जर मैदानावर टाइमपास केला तर तुम्हाला इथून 2 धावांची पेनल्टीला सामोरे जावं लागेल. तर विजयासाठी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं ते 65 धावांचं लक्ष. 62 हे लक्ष समोर ठेवण्यात आलंय. तर गोलंदाजी मार्कवर पाहूया कोणाला आमंत्रित केलं जात आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अजय सरोज गोलंदाजीसाठी येतोय. शिवडी परिसरातील असणारा खेळाडू उर्फ बच्चा या टोपण नावाने ओळखला जातो. तर पंचांना विनंती सामन्याला सुरुवात करायची आहे. अजय सरोज गोलंदाजी मार्कवर फलंदाजीसाठी. अमोल डुबे पाटील बाबलेश्वर शिर्डी फलंदाजीसाठी सज्ज होतोय. तर न्याय एंटरप्राइजेस संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. 4 षटकांचा सामना असेल यानंतर. तर घाई करायची थोडीशी. सामना सुरू होतोय. सिद्धेश 11 वर्सेस प्रवीण 11 वडगार. जबरदस्त अशी स्पर्धा आहे. बक्षिसांची भरमार पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी अजय सरोज. प्रत्येक षटकाराला फलंदाजसाठी नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि चौकाराला पण 500 रुपये. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा कट होतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. अमोलमध्ये क्षमता आहे, कारण या अमोलने देखील महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटला स्वतःचं लक्ष वेधून घेण्यास भाग पाडलाय. मोठमोठ्या खेळी या अमोलच्या माध्यमातून, अमोल डुबेच्या माध्यमातून झालेल्या आहेत कित्येकदा. पाहूया कशा प्रकारचा या मॅच मध्ये परफॉर्मन्स देतोय. रिव्हर्सिपचा फटका. अमोल डुबे ब्रँडेड फटका आणि लांबच लांबवरचा षटकार. अमोल डुबे ब्रँडेड फटका.
खेळाडू तमाम प्रेक्षकांची मन जिंकून घेतो रिव्हर्सिपच्या या फटक्यावर. पुढे सरसावत चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जाईल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अमोल डुबे नावाचं वादळ या ठिकाणी क्षमता आहे. विकेटचं पतन खेळाडू बाद. सर सिद्धेश 11 हा संघ जर जिंकला तर जटाप्पा आणि गौता सुपरस्टार मैदानात येतोय. रवी आहिरे फलंदाजीसाठी मैदानात येतोय. याही फलंदाजाने या वर्षीचा संपूर्ण हंगाम गाजवलाय आणि पनवेलला जी स्पर्धा झाली होती किंजल स्पोर्टच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील ठरला होता. शिवशक्ती पाले अंबरनाथ या संघामधून खेळला होता. रवी आहिरे मैदानात येतोय. तर स्ट्राईकवर महाराष्ट्रातील मातब्बर डावखुरे हाताच्या फलंदाजांमध्ये ज्या फलंदाजाचं नाव घेतलं जातं तोच फलंदाजीसाठी सज्ज होतोय. मुन्ना शेख मॅन फ्रॉम नाशिक अजय सरोजचा सामना करील. अकुट टप्प्याचा हा चेंडू फाईनलेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता आणि स्वैर चेंडू पंच या ठिकाणी घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धाबांवर. अजय सरोज मुन्ना शेख साठी आज मात्र मुन्नाला एक मोठी खेळी करावी लागेल. सिद्धेश 11 संघाला विजय करायचा असेल तर आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे. हा चेंडू मात्र ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला होता परंतु मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. जागेवरून फुल फुटवर्कचा अभाव होता. निर्धाव चेंडूची सांगता तर याच मुन्ना शेखने रतनबुवा पाटील चषकामध्ये 5 षटकांमध्ये 100 धावांचा पाठलाग करायचा असताना खेळी केली होती आणि आपल्या संघाला जिंकून दिलं होतं. तर पाहूया मुन्ना शेख आज त्याची पुनरावृत्ती करतो की काय. बिग हिट मोठा फटका मारला जातोय. मुन्ना शेखच्या बॅट मधून निघतोय 6 धाबांसाठी. नाशिकच्या बॅट मधून निघाला षटकार. 13 धावा धावफलकावर आणि आता मात्र यष्टा उद्ध्वस्त केला अजय सरोजने. मुन्ना शेखच्या आणि विकेटचं पतन होतं. दोन्ही खेळाडू एक षटकार जरूर मारला परंतु माघारी परतले. तर बाद होतो या ठिकाणी. मुन्ना शेख त्याची जागा घेण्यासाठी राहुरीचा फलंदाज मैदानात उतरतोय. विकी मुंडे फलंदाजीसाठी मैदानात दाखल होत आहे. राहुरी तसं पाहिलं झालं तर कृषी विद्यापीठ आहे. राहुरीमध्ये संपूर्णपणे बागायती म्हणून ओळखला जातो. ऊसाचा तालुका म्हणून असताना पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 13 धावा धावफलकावर. तर या क्रीडा स्पर्धेसाठी आमच्या शिरवणे गावातून किरण मेहर त्यांच्या बरोबरीने विवेक सुतार असतील आणि अभिनजी सुतार हे तिघे उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. देसाई गावातून प्रमोद म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. धावसंख्या 13. पहिलं षटक संपलं तर गोलंदाजी मार्कवर मोहित अवस्थी गोलंदाजी मार्कवर. दहिसरचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतोय. उंचपुरा खेळाडू लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी करणारा आणि या वर्षीचा दहिसर बॉईजचा जो हंगाम चांगला राहिलाय तर त्याच्यामध्ये याचा देखील तेवढाच मोलाचा वाटा आहे. मोहित अवस्थी गोलंदाजी मार्कवर. तर फलंदाजीसाठी रवी आहिरे. आज एक मोठी खेळी करावी लागेल या दोन्ही खेळाडूंना. आपल्या संघासाठी 13 धावा धावफलकावर झाल्यात. 62 धावांचं लक्ष असताना अजूनही 49 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत त्या 24 चेंडू 49 धावा. 49 धावा 24 चेंडू. आपण पाहतोय कुमार सिद्धेश नंदराज बुंगाजी यांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठी क्रीडा स्पर्धा. सर फलंदाजांना जर मैदानावर
10 षटकार मारले तर नंदराशेठ मोंगाजी यांच्याकडून 30,000चं पारितोषिक आहे. एक फलंदाज बाद आणि बाद होतो. या ठिकाणी सुरेख झेल पकडला जातोय आणि संघाची धावसंख्या स्थिर राहते आणि आणखीन एक विकेट माघारी परततोय. बाद होऊन माघारी परततोय तो रवी आहिरे. तर बाद होतोय रवी आहिरे आणि त्याची जागा घेण्यासाठी महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील असा खेळाडू येतोय ज्या खेळाडूचा टाइम्स ऑफ इंडिया मध्ये टेनिस बॉलचा ग्रामीण भागातील सचिन तेंडुलकर म्हणून लेख आला होता. जुन्नर तालुक्यातील आळे गावचा पुणे जिल्ह्यातील खेळाडू. मी सर्वांना विनंती करेल टेनिस बॉलचा ज्या खेळाडूचा लेख टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आलाय तो खेळाडू मैदानात जातोय. गणेश जाधव फलंदाजीसाठी मैदानात जातोय. आणि सर माझ्या हातामध्ये एक चेंडू आहे ज्याची किंमत 10,000 रुपये आहे सर. तर ज्याप्रमाणे रायगडमध्ये आकाश तारेकर हे नाव घेतलं जातं त्याप्रमाणे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये गणेश जाधव हे नाव घेतलं जातं. नॉन स्ट्राईकला आहे. बिग हिट केला जातोय. मोठा फटका मारला जातोय परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. पिंटू बारच्या आणि विकेटचं पतन होतंय. बाद होतोय या ठिकाणी विकी मोठे. फलंदाजीला मात्र खिंडार पाडलंय. एकाहून एक सरस फलंदाज येत आहेत परंतु खेळपट्टी टिकाव धरत नाहीयेत. आणखीन एक धडाकेबाज फलंदाज मैदानात जातोय. श्रीकांत खरताळे उर्फ बापू फलंदाजीसाठी मैदानात जातोय. गणेश जाधवच्या मदतीने काही होऊ शकते क्रिकेटच्या या खेळामध्ये. आज मात्र मोठी खेळी करावी लागेल. या दोन्ही खेळाडूंनी ते कित्येकदा करून दाखवलंय. गणेश जाधव मॅन फ्रॉम आळे जुन्नर तर नॉन स्ट्राईकला बापू खरताळे अर्थातच श्रीकांत खरताळे फलंदाजीसाठी दाखल झालाय. गणेश रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हॅट्रिकची संधी देखील निर्माण झाली होती. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या थांबली आहे जी पहिल्या षटकामध्ये 13 धावा होती ती मात्र या ठिकाणी थांबवलेली आहे. ते गोलंदाज मोहित अवस्थी याने आणि लगातारचे 2 विकेट तदनंतरचा चेंडू निर्धाव जातोय. लक्ष अजूनही 49 धावांचं आहे आणि चेंडू शिल्लक असणार आहे ते अजूनही 21 चेंडू. सुरेख फटका मारला जातोय. गणेश जाधवच्या बॅटमधून निघालेला फटका आणि गणेश जाधव देखील मात्र या ठिकाणी बाद होतोय. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मोहित अवस्थीने फलंदाजीला खिंडार पाडलंय म्हणावं लागेल. एका मागोमाग एक सरस फलंदाज तंबूच्या अस्त्राला जात आहेत. सुरेख झेल पकडला जातोय. सल्लागार रवींद्र म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. रवींद्र म्हात्रे म्हटल्यानंतर होलेगावची गोलंदाजी तोप ज्यानं भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजी नाचवलं होतं त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पुढच्या सामन्यासाठी त्यांनी समालोचन करावं असं मी त्यांना विनंती करतो सर. तर 13 धावा या 13 या एकाच अंकावर तब्बल 4 विकेट पाहायला मिळत आहेत. मोहित अवस्थीचं या ठिकाणी कमाल केली म्हणावे लागेल. या षटकामध्ये धावा दिलेल्या नाहीये. 3 विकेट जरूर मिळवल्यात. श्याम त्र्यंबके नॉन स्ट्राईकला येतोय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू मोहित अवस्थीचा. आणखीन एक निर्धाव चेंडू प्रवीण 11 वडकर साठी. 5 चेंडू सलगचे निर्धाव टाकतोय या ठिकाणी मोहित अवस्थी. आपण ही स्पर्धा पाहतोय. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा कुमार सिद्धेश नंदराज मुंगाजी यांच्या वाढदिवसानिमित्त आर्या स्पोर्ट्स सोहळे आणि विघ्नार्थ सामाजिक सेवा संस्था यांच्या माध्यमातून एक लाजबाब आयोजन श्री नंदराज शेठ नारायण मुंगाजी यांच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटचा एक मोठा सोहळा. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीने तटवला जातोय. लॉंगऑफच्या दिशेने 1 धाव मिळेल. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या खेळाडूकडून 2 सुरेख झेल पकडले गेले. धाव संख्या झाली ती 14. एकच धाव या षटकामध्ये दिली गेली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा. अजूनही विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. षटकात ते 3 परंतु फलंदाज बरेचसे बाद झालेत. 5 खेळाडू तंबूच्या आश्रयाला गेलेत. श्याम त्र्यंबके आणि बापू खरताळे असं ही जोडी मैदानामध्ये 48 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे.
एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतले. 5 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला जरूर गेलेत, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. तर पाहूया काय होते क्रिकेटच्या या खेळामध्ये. या पुढील कालावधीमध्ये गोलंदाजीमध्ये बदल केला जातो. गोलंदाजी मार्कवर येतोय तो योगेश कानोळकर फ्रॉम परेल गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय. तर फलंदाजीसाठी बापू करताळे. याच बापू करताळे कित्येकदा नाशिक संघाला विजय मिळून दिलाय. अप्रतिम पारी खेळत. पाहूया आज काय करतोय बापू करताळे. धावसंख्या 62 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. या ठिकाणी रवींद्र म्हात्रे सर रिवॉल याचं आगमन होतंय. रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार. त्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आणि आमचं भाग्य ओढे या क्रिकेटच्या पॉवर हाऊस मध्ये समालोचन करण्याची संधी लाभते. सुरेख फटका मारला समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. या क्षेत्ररक्षकाने मात्र कमाल केली आहे. आतापर्यंत सुरेख क्षेत्ररक्षण घेतलं, सुरेख झेल देखील घेतले आणि धावसंख्या संघाची 1 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर. श्याम त्र्यंबके स्ट्राईकवर येतोय. राहुल सावंत बिग हिट केला जातोय. मोठा फटका श्याम त्र्यंबकेच्या माध्यमातून 6 धावांसाठी. चुम्मा चुम्मा क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. तेच पाहायला मिळत आहे. श्याम त्र्यंबकेच्या बॅटमधून निघालेला षटकार पाहायला मिळाला. 21 धावा धावफलकावर आहेत. 62 धावांचं लक्ष समोर असताना अजूनही 41 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत ते 16. 41 धावांची आवश्यकता. आक्रमण केलं जात आहे योगेश वर. उलटास्पदचा हा चेंडू बॅटच्या मधोमध काही येऊ शकला नाही. समोरच्या दिशेने डोलावला जातोय. 1 धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या. फुलटॉसपचा चेंडू होता. बॅटच्या मधोमध येऊ शकला नाही. षटकारात रूपांतर होणं गरजेचं आहे. अशा वेळेला धावसंख्या 1 ने पुढे गेली. 22 धावांवर जाऊन पोहोचते. 40 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असणार आहेत ते 15 चेंडू. हो, हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर शरीराचा भेद घेतोय. पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. LBWच्या स्वरूपात खेळाडू बाद होतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 लगावला जातोय. LBW बापू करताळे पाय. बाद होते बापू गरथाळे. सुरेख गोलंदाजी. याही गोलंदाजाची पाहायला मिळते. नवीन फलंदाज अभिजित शीर तर आळे जुन्नर पुणे फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय. तर क्रिकेट पहा कोण कोण कुणाला कुठे घेऊन येते. चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे क्रिकेटचे स्टार. तर कल्याण नगर मार्गावर आळेफाटा नावाचं गाव आहे. त्या गावाचा असणारा हा सितारा फलंदाजीसाठी दाखल झालाय. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा शरीराचा भेद घेतला जातोय. अपील केलं गेलं. अपील पंचांनी फेटाळलंय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तर धावसंख्या 23 वर आहे. तरी रुंदावत चालली आहे. या ठिकाणी मोठी आतषबाजी होणे गरजेचं आहे. श्याम त्र्यंबकेला आणि अभिजित शिरतरला मोठी खेळी करावी लागणार आहे. योगेश गोलंदाजी मार्कवर. अखूट टप्प्याचा हा चेंडू काहीसा हळूवार पद्धतीने आला. बॅटच्या पट्ट्यात काही येऊ शकला नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू हळूवार पद्धतीने येतोय. बॅट अगोदर निघून जाते. चेंडू नंतर येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आपण या ठिकाणी पाहतो एक लाजवाब आयोजन. कुमार सिद्धेश नंदराज मुंगाजी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून श्री नंदराज शेठ नारायण मुंगाजी यांच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटचं एक जबरदस्त आयोजन. तर तरी रुंदावत गेली या धावा आणि या चेंडू यांच्यामधील 2 षटक अजूनही बाकी आहेत. आणि या 2 षटकांमध्ये येणाऱ्या 2 षटकांमध्ये धावांची आवश्यकता असणार आहे ती 39 धावांची आवश्यकता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये असणार आहे. या कुणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. हो, तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा त्यालाच आमंत्रित केलं जाते. मोहित वस्ती ज्या 1 षटक टाकलं होतं आणि या अगोदरचं आणि त्या षटकामध्ये 1च धाव दिली होती आणि 3 बळी महत्वपूर्ण मिळवले होते. तोच मोहित अवस्थी गोलंदाजी मार्कवर येतोय अभिजित शिरतर साठी.
अभिजित, अतिशय प्रेक्षकांची गर्दी मात्र अजूनही पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेसाठी. महाराष्ट्र टेनिस बॉल तारे सितारे ओवळे गावात जमा झालेत आणि त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या ओवळे गावामध्ये पनवेल तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यातील. बिग हिट करतोय समोरच्या दिशेने मारलेला मोठा फटका. क्षेत्ररक्षक राहुल सावंत आणखीन एक झेल घेतोय आणि 3-1 नेत्रदीपक झेल या ठिकाणी घेतोय तो राहुल सावंत. आणखीन एक फलंदाज माघारी परततोय. एक सुरुवात चांगली फलंदाजी कृष्णा सातपुतेने केली आणि तदनंतर मात्र मोहित अवस्थेची अप्रतिम गोलंदाजी अजय सरोजची, त्याचबरोबर योगेश खानोलकर आणि आता मात्र पुन्हा एकदा मोहित अवस्थी गोलंदाजी मार्कवर. हो, सुंदर गोलंदाजी. ब्लॉकहोलपचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, उत्तर नव्हतं या चेंडूचं श्याम त्र्यंबक इकडं आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. तर त्या पद्धत लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. अतिशय सुंदर गोलंदाजीची ऍक्शन पाहायला मिळते. रिदम मध्ये गोलंदाजी करतोय आणि टप्पा पुढे मागे करतोय. जबरदस्त गोलंदाजी प्रयत्न. हवे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न होतोय परंतु त्याच्या काळात 2 धावा पूर्ण केल्या जातील. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी. हात खोलू देत नाहीये, मोठी फटकी मारण्याची संधी दिली जात नाहीये ती गोलंदाजांकडून. आजचा दिवस दिवाळी असणार आहे या ठिकाणी कारण धावांचा पाऊस पडतोय. अर्थातच षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली आणि टेनिस बॉल क्रिकेट जगतातील तारे सितारे ओवळे गावात येताना पाहायला मिळाले. माध्यम आहे श्री नंदराज शेठ नारायण मुंगाजी यांच्या माध्यमातील या एकट्या व्यक्तीच्या माध्यमातून एवढं जबरदस्त आयोजन आपल्या चिरंजीवाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विकेट केला जातोय. मोठा फटका श्याम त्र्यंबकेच्या बॅट मधून आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. धन्यवाद. 8 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 2 षटकार लगावतो श्याम त्र्यंबके. श्यामच्या बाबतीत सांगायचं झालं तर सुरुवात हेड अँड टेल अहमदनगर या संघाचा खेळाडू. सुरुवातीचा मधला काही काळ विकी स्पोर्ट्स क्लब आळे संघात खेळला आणि अहमदनगर नाशिक जिल्ह्यातील देखील मोठमोठ्या संघांमधून खेळताना आपण याला पाहिले. श्याम त्र्यंबके 2 षटकार मारतोय. बिग हिट, मोठा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय श्याम त्र्यंबकेच्या बॅट मधून परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्येच राहतोय. पिंटू बारच्या सुरेख झेल पकडतोय आणि श्याम त्र्यंबकेची देखील केळी संतुष्टात येते. विकेटचं पतन. तर सिपान जातोय फलंदाजीसाठी. जो सिपान गोलंदाजीचा अस्त्र म्हणून राहिलेला आहे. अहमदनगर जिल्ह्याची धुरा त्याने वाहिली आहे गोलंदाजीची आणि आज गेली 15 वर्ष एक सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील फलंदाजीसाठी मैदानात जातोय. धावांची आवश्यकता असणार आहे ते चेंडू शिल्लक आहेत ते 7 आणि धावांची आवश्यकता असणार आहे ते 31. तर सुंदर क्रिकेटचं आयोजन. ओपन विभागासाठी 1 लाखाचं पहिलं बक्षीस, द्वितीय पारितोषिक ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली जाते. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या गोलंदाजाने दाखवलं आणि हेही षटक अतिशय सुंदर होतं म्हणावं लागेल कारण या षटकामध्ये 8 धावा आल्यात आणि 2 विकेट मिळवतोय. तब्बल 5 बळी मिळवतोय मोहित अवस्थी. आपल्या संघासाठी लाजबाब कामगिरी केलेली आहे आणि धावा दिलेल्या आहेत. त्या 9 धावांमध्ये 5 बळी मिळवतोय मोहित अवस्थी. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. तर ही स्पर्धा आपण पाहिलं तर ग्रामीण विभागासाठी आहे देखील आहे आणि त्यामुळे ग्रामीण विभागामध्ये 1.5 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 75,000चं, तृतीय पारितोषिक 35,000चं आणि ओपन विभागासाठी 1 लाखाचं आणि 50,000चं पारितोषिक. तर यानंतर आपल्याला आणखीन एक महाराष्ट्राचा टेनिस बॉलचा सुपरस्टार पाहायचा आहे. अर्थातच ओमकार देसाईला आपण यानंतरच्या मॅच मध्ये पाहणार आहोत.
तर पाहुणे उपस्थित राहतात अरुण धमाले साहेब यांचं या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे। साहेब आपले या ठिकाणी हार्दिक असं स्वागत। कृष्णाचा आपण खेळ पाहिला या अगोदरच्या सामन्यामध्ये, या सामन्यामध्ये तर यानंतर ओमकारचा खेळ पाहण्यासाठी देखील सज्ज होणार आहोत आपण। तर गोलंदाजी मार्कवर स्वतः बिपिन यांचं आगमन होत आहे। तैसर बॉईज हा मुंबईतील नामवंत संघ आहे आणि या संघाची गेली कित्येक वर्ष धुरा वाहतात आणि स्वतः कर्णधार आहेत, संघाचे संघ मालक आहेत आणि लेग स्पिन गोलंदाजीसाठी ते प्रसिद्ध आहेत। पाहूया गोलंदाजी मार्कवर येतात स्वतः बिपिन गोलंदाजी मार्कवर। दरम्यान फलंदाजीसाठी सुवर्ण संधी आहे। 6 चेंडू, हा चेंडू षटकार। सर षटकार आहे की चौकार आहे? जर या 5 चेंडूवर 5 षटकार मारले तर नंदराज शेटमुंगा यांच्याकडनं 50,000 रुपये पारितोषिक। येणारे आहेत ते 4 आणि 23 धावांची आवश्यकता। लगातारचे 2 चेंडू षटकार, चौकार मारतोय। रिवर्सिफचा षटकार मारला जातोय। अभिजित दुधे मॅच मध्ये रंग आणतोय। 3 चेंडू अजूनही बाकी होती, 17 धावांची आवश्यकता। अभिजित दुधे शेवटी सर उर्वरित शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी। मला तर वाटतं 17 धावांची गरज आहे। आणि हा पाऊस साधा सुद्धा पाऊस नाही तर मुसळधार पाऊस आहे बक्षिसांचा। एवढी जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते सिद्धेश इलेव्हनसाठी। अभिजित दुधे ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती, फलंदाजी देखील करतोय। 2 चौकार आणि 1 षटकार लगावतोय। गोलंदाजी मार्कवर बिपिन पुन्हा एकदा सज्ज होत आहेत। हा चेंडू समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात विकेटचं पतन होत आहे आणि अभिजित दुधे देखील माघारी परततोय। चेंडू शेवटी सर गोलंदाजीसाठी सुवर्ण संधी आहे। जर या गोलंदाजीने लगातार 3 चेंडू नो टाकले तर नंदराज शेटमुंगाजी यांच्याकडनं तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक। लगातार 3 चेंडू नो टाकले तर। आणि मानव शेट यांच्याकडनं लगातार 3 वाईट टाकले तर 5,000 रुपये। बॅक टू बॅक 3 चेंडू नो टाकले तर 10,000, बॅक टू बॅक 3 वाईट टाकले तर मानव शेट यांच्याकडनं तब्बल 5,000। दहिसर परिसरातील नामवंत हिरे व्यापारी आणि उद्योगपती गोलंदाजी करतायत। बिपिन भाई जटाकिया गोलंदाजी मार्कवर आहेत। नामवंत हिरे व्यापारी गोलंदाजी मार्कवर। बॅक टू बॅक 3 नो बॉल टाकले तर सतीश मात्र यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक। तर औपचारिकता शिल्लक असणार आहे। 46 धावा धावफलकावर झालेल्या आहेत। तर नामवंत असा संघ या ठिकाणी होता। स्टारकास्ट जबरदस्त होती। मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतले। विजय दृष्टिक्षेपात मात्र असणार आहे तो प्रवीण 11 बळकर संघाच्या। गोलंदाजी मार्कवर येत आहेत बिपिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। सुरेख फटका मारला जातोय। हवे चेंडू। क्रिकेट हा खेळ मात्र नक्कीच भारतातील सर्वात लाडका आहे। एक संघ जिंकणार तर एक संघ हारणार आणि या क्रिकेटच्या एकाच नाण्याच्या 2 बाजू हार आणि जीत असतात। एक संघ जिंकत असतो, एक संघ हरत असतो। तर क्रिकेटमध्ये ह्या सर्व गोष्टी होत असतात आणि पराभव हा देखील खुल्या मनाने स्वीकारायचा असतो। लांबून संघ या ठिकाणी उपस्थित झाला। अहमदनगर जिल्ह्यातील, नाशिक जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील खेळाडू या ठिकाणी सहभागी झाले। या सर्वच खेळाडूंनी आपण लांबून या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं मात्र मनापासून आभार। कारण महाराष्ट्रातील छोट्या छोट्या गावातून आपला परफॉर्मन्स दाखवत इथपर्यंत आले होते। जरी पराभूत झाला असाल तरी आपली छाप या ठिकाणी सोडण्यात आपण यशस्वी झालेला आहात। तर आपण कुठेही जायचं नाही, या ठिकाणी थांबायचंय। कुमार सिद्धेश नंदराज मुंगाजी